हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धा योगी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण या व्हिडिओ सिरीजमध्ये ट्रिक्स घेत आहोत. या व्हिडिओमध्ये आपण 1784चा जो पिट्स ॲक्ट आहे त्यासाठी ट्रिक घेणार आहोत. ट्रिक आपण अशाच विषयांवर घेत आहोत, अशाच टॉपिकवर घेत आहोत ज्यावर पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले जातात. म्हणजे तुम्हाला तो टॉपिक एकदा लक्षात राहिला की पुन्हा तुम्हाला तो पुन्हा करायची गरज नाही. तर ट्रिक्स आपण कशासाठी घेत असतो? दीर्घकाळ लक्षात राहण्यासाठी आणि अभ्यास मजेदार बनवण्यासाठी ट्रिक्स आपल्याला कामी येतात. परीक्षेमध्ये थोडं टेन्शन असतं, त्या टेन्शनच्या वातावरणातसुद्धा ट्रिक्स जर तुम्ही करून गेलात तर तुम्हाला ती गोष्ट लक्षात राहते, लगेच आठवते. म्हणजे पॅनिक जरी झाले तुम्ही तरी ट्रिक्समुळं ती गोष्ट तुम्ही विसरत नाहीत. तर अगोदर आपण फॉर्मल पाहणार आहोत, विदाऊट ट्रिक पाहूया. नेमकं हा पिट्स इंडिया ॲक्ट 1784चा काय होता. आपला 1773 रेग्युलेटिंग ॲक्टचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो पाहून घ्या. त्यामध्ये सुद्धा आपण मजेदार ट्रिक सांगितलेली आहे. त्या ॲक्टपासून आपण बघितलं की सुरुवात झाली, ब्रिटिश गव्हर्नमेंटनं सुरुवात केली ईस्ट इंडिया कंपनीला कंट्रोल करण्याची. आणि 1784 त्या पुढची स्टेप होती कंट्रोल करण्यासाठीच. तर विल्यम पिट होते तेव्हाचे ब्रिटिश प्राईम मिनिस्टर, म्हणून या कायद्याला पिट्स इंडिया ॲक्ट नाव आहे. तर या कायद्यामध्ये काय नाही, दोन गोष्टी केल्या. राजकीय व व्यावसायिक कार्य जी कंपनीची होती ती वेगळी केली. राजकीय कार्य म्हणजे काय, त्याच्यामध्ये लष्करी कार्य आली, महसूल गोळा करणे वगैरे आली. आणि व्यावसायिक म्हणजे काय, तर कंपनी जे काम करत आहे, जसं की भारतातले प्रदेश काबीज करणं, त्याच्यावर नियंत्रण आणणं, तर हे काम करत राहायचं कंपनीनं. परंतु आता काय असणार आहे, ब्रिटिश प्रशासनाचं, ब्रिटिश गव्हर्नमेंटचं, क्राऊनचं त्याच्यावर नियंत्रण असणार आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, संचालक मंडळ कंपनीचं असतं, तसं कोर्ट ऑफ डायरेक्टर होते ईस्ट इंडिया कंपनीचे. परंतु आता या पिट्स इंडिया ॲक्टनं काय केलं, बोर्ड ऑफ कंट्रोल एक नवीन बॉडी स्थापन करण्यात आली. आणि ही बॉडी होती ब्रिटिश गव्हर्नमेंटची, क्राऊनची होती. आणि या बॉडीकडं लष्करी, नागरी व महसूल जी कार्य होती कंपनीची तिच्याकडं लक्ष ठेवण्याचं कार्य दिलं. आणि इतक्या दिवस भारतातले जे प्रदेश काबीज केले होते कंपनीनं ते कंपनीच्याच ताब्यात होते, कंपनीच्याच ताब्यात होते. परंतु या कायद्यानं काय केलं, कंपनीच्या ताब्यातला जो प्रदेश आहे त्याला ब्रिटिश पोझेशन्स इन इंडिया असं म्हटलं गेलं. म्हणजे भारतातील ब्रिटिश मालकीचा प्रदेश, ब्रिटिश मालकीचा प्रदेश. म्हणजे बघा, पहिल्यांदाच हे असं या ॲक्ट थ्रू करण्यात आलं, म्हणून महत्त्वाचं आहे. आणि हे जे बोर्ड ऑफ कंट्रोल आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर जे होतं, आता दोघांचं बी नियंत्रण होतं ना. आता जर तुम्ही पाहिलं तर कंपनीचे जे काही फंक्शन्स होते भारतामधले ते दोघंसुद्धा नियंत्रित करीत होते. त्यामुळं त्याला डबल गव्हर्नमेंट, दुहेरी सरकार, दुहेरी प्रशासन असं म्हटलं जातं. आणि हे कधी मग रद्द झालं, जेव्हा राणीचा रूल आला तेव्हा 1858 पासून 1857चा उठाव झाला आणि 1858च्या ॲक्टनं हे रद्द करून टाकलं. कारण राणीनं कंट्रोल घेतल्यावर कंपनीचं काही राहणारच नाही, कोर्ट ऑफ डायरेक्टरचा काही संबंधच राहणार नाही, मग ड्युअल कंट्रोल कुठून येईल. त्यामुळे ते ऑटोमॅटिकच रद्द झालं. तर हा कायदा दोन कारणासाठी महत्त्वाचा आहे. कंपनीचा जो प्रदेश होता भारतातील, आपण बघितलं, तो आता भारतातील ब्रिटिश मालकीचा प्रदेश म्हणून ओळखला जाऊ लागला. आणि ब्रिटिश सरकारचा आता कंपनी प्रकरणावर व प्रशासनावर पूर्णपणे नियंत्रण आलं. आणि हे नियंत्रण कोणामार्फत केलं जात होतं, तर बोर्ड ऑफ कंट्रोल मार्फत. आता ट्रिक पाहूया. तर आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, आपले कॅरेक्टर होते अमर, अटल बिहारी चायवाले, दगडू, धोंडू, खडकू. तर याच कॅरेक्टर भोवती आपण स्टोरी फिरवण्याचा प्रयत्न करूया, म्हणजे तुम्हालासुद्धा लक्षात ठेवायला सोपं जाईल. ह्याच्यामध्ये आपल्या या स्टोरीमध्ये अमर आणि त्याचे 3 मित्र अटल बिहारी चायवाले हे बेरोजगार असतात. मग ते काय करतात, एक प्लॅन करतात. त्यांना एक आयडिया येते. ते काय करतात, जमिनीवर ताबा घ्यायचं ठरवतात. पडीक जमिनी वगैरे ज्या असतात त्याच्यावर ताबा घ्यायचा. मग ते काय करतात, तसं ताबा घेतात एका पडीक जमिनीवर. आणि त्यावर मग ते शेती वगैरे करतात, त्यातला माल विकतात, पैसे कमवतात. मग त्यांना अजून आयडिया येते की आपण काय करूया, अजून जमिनी काबीज करूया. तर ते काय करतात, अजून जमिनी काबीज करतात. आणि मग आता एवढ्या जमिनी काय तिघांना, या चौघांना काय होणार नाहीत देखभाल करण्याची.
मग ते काय करतात, भाड्याने देतात ते जमिनी. आणि आता भाड्याने दिल्यावर समजा एखाद्या वेळेस भाडं दिलं नाही तर ते वसूल करण्यासाठी ते गुंडसुद्धा ठेवतात. आता इथेच प्रॉब्लेम होतो. हे जे गुंड असतात ना, ते सर्व जे बघतात सर्व गोष्टी, हे अमर आणि ABC काय करतात ते, मग ते त्यांचा बॉस असतो कालिया, त्याला सांगतात की बॉस हे असं असं चालू आहे. मग ते बॉस जातो, ह्या चौघांना धमकावतो. तर हे बिचारे गरीब असतात. त्यांना बॉस म्हणतो, तुमच्या ज्या काही जमिनी आहेत तुम्ही काबीज केलेल्या, त्याच्यावर मालकी आता आमची आहे. आणि तुमचे जे काही गुंड आहेत आणि तुम्ही जे काही भाडे वसूल करतात त्यावर आता आम्ही लक्ष ठेवणार. आणि त्यासाठी आम्ही धोंडू आणि दगडू हे दोघं आमची माणसं आहेत, ते लक्ष ठेवणार. तर आता ही स्टोरी आहे. आता हा व्हिडिओ तुम्ही 1 किंवा 2 वेळा पाहायचा, तुम्हाला ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी कळून जातील. आता काही कॅरेक्टर रिलेटेड करायला पाहिजे आपण. तर बघा, कालिया जो आहे विलियम पीट आहे. अमर आणि त्याचे मित्र अटल बिहारी, अमर आणि त्याचे मित्र जे आहेत अटल बिहारी चायवाले, ते कंपनी आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर्स आहेत. कालिया अधिक अमर आणि ABC हे जे आहेत त्यांचं दुहेरी सरकार, दुहेरी प्रशासन चालू आहे इथं, हे आपण बघितलेलं आहे. आणि धोंडून दगडू जे आहेत ते हे कालियाने ठेवले लोक आहेत, म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल आहे. तशा प्रकारे एखाद्यासाठी आपण ट्रिक पाहिलेली आहे. जर तुम्हाला ट्रिक आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.